महायुतीमध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरू असतानाच आता 2 डिसेंबर नंतर मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची जोरदार चर्चा आता रंगते। महायुतीमध्ये नाराज असल्याचं मुख्य कारण म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असल्याचं शिंदेंच्या शिवसेनेकडून स्पष्ट सांगितलं जात आहे। याच रवींद्र चव्हाणांनी युती संदर्भात मोठं वक्तव्य केलंय। 2 डिसेंबर पर्यंत आम्हाला युती टिकवायची असं खुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात। त्यामुळे 2 डिसेंबर नंतर महायुतीमध्ये मोठा भूकंप होणार का अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळते। तर रवींद्र चव्हाणांना युती पुढे टिकवायची आहे का असा प्रतिसवाल शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंनी उपस्थित केलाय। त्यामुळे महायुतीतल्या शीतयुद्धानंतर मोठा भूकंप येणार का पाहणं महत्त्वाचं आहे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। खरं का? पण निलेश राणे जे म्हणतात ते खरं आहे का? खोटं आहे। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। खरं का? पण निलेश राणे जे म्हणतात ते खरं आहे का? दरम्यान श्रीकांत शिंदेंनी या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हटलंय बघूया। 2 डिसेंबर पर्यंत युती टिकवायची रवींद्र चव्हाण म्हणाले। 2 डिसेंबर पर्यंत मला माहिती नाही ते काय बोलले, मला माहिती ना। मग त्यांना विचारा, त्यांना पुढे पण टिकवायचे का? मला माहिती नाही ते काय बोलले, मला माहिती ना। मग त्यांना विचारा, त्यांना पुढे पण टिकवायचे का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।